guys, this is the beach. Wow. Can't believe. गाईज असं फर्स्ट टाइम नाही आहे मी बीचवर आली आहे, बट जेव्हा पण बीचवर येते ना, आय डोंट नो, हा एकदम हॅपी वाईब्स येतात, एकदम की एक्सप्रेस नाही करू शकत वर्ड्समध्ये. अँड येस, आणि आता इकडं थोडं फोटोज वगैरे क्लिक करेल. माझ्या या ब्लॉगमध्ये जास्त फोटोजच ऐकू येतात, बिकॉज या ऑफकोर्स इफ तुम्ही वेकेशनला आहे, वीकेंडला आहे, तर फोटोशिवाय तर नाही बाबा मी नाही जात, बिकॉज फोटोज आर इम्पॉर्टंट फॉर मी. मी फोटोज नाही काढले तर आउटफिटचा उपयोगच काय असतो. सो पहिला वाला माझा ना पिंकवाला आउटफिट होता, आणि हा दिस इज द सेकंड आउटफिट. गाईज हे घावन आहे आणि ती चटणी आहे, घावन चटणी, जे माझं फेवरेट आहे कोकणी फूड. उकडीचा मोदक नाही का, एकदम बेस्ट आहे. गाईज मी हे स्प्रिंग पोटॅटो पण ऑर्डर केलेला, आता तो खायचा. सो गाईज आता आम्ही हरिहरेश्वरला चाललो आहे, म्हणजे इकडून काहीतरी 16 किलोमीटर्स आहे ते. आणि आता श्रीवर्धनला आम्ही वापस तिकडचं महादेवाचं मंदिर आहे तिकडे दर्शन वगैरे घेऊन मग वापस रूमवर जाऊ. सो इकडचे रस्ते असेच असतात गाईज, बिकॉज इट इज कोकण. एकदम असं सुनसान, जे ना घर राहत जास्त ना काही, एकदम असं सोनं सोनं वाटतं इकडे, असं भकास भकास. एक दोन घरं असं दिसतात मध्ये मध्ये, नाहीतर पूर्ण घाट वगैरे असतो. हे मंदिर आहे. ओके, इथे थोडं मेडिटेशन करणार आहे आणि मग निघू आपण, बीच बघू हरिहरेश्वरचा. गाईज हा आहे बीच, मेन हरिहरेश्वरचा बीच, आणि तिकडून जायला एंट्री आहे. सो लेट्स गेट देअर, आणि मग जवळून तुम्हाला व्ह्यू दाखवते किती सुंदर बीच आहे. सो गाईज हे बघा, तुम्हाला वेव्हचा आवाज येत असेल ना. आता आमचे दर्शन झाले आणि आता आम्ही वापस चाललो आहे श्रीवर्धनला रूमवर. आणि मी तिथून आहे ना हे ब्लॅकवाला घेतलं. लाईक जेव्हा मी 2 वर्ष आधी इकडे आलेली ना, तेव्हा मी ते ब्लॅकवाले इकडूनच घेतलेलं. काळे दिसत आहे का डोळे, सो तेव्हा मी हे इकडूनच घेतलेलं, पण ते ना तुटून गेलं. ते माझे डेज चालू होते कॉलेजचे, तेव्हा मी काढलेलं ना, तो तुटून गेलं. आणि आता परत 2 वर्षात वापस इथूनच घेतलं. तर ते लकी आहे, म्हणजे त्याच्याने नजर नाही लागत आणि बऱ्याच गोष्टी अजून. सो येस, थकून गेली आहे मी खूप, ऊन पण आहे. आत्ताच घावन चटणी वगैरे खाल्लेलं, वापस भूक लागून गेली आणि तहान पण. आता आम्ही हरिहरेश्वरच्या घाटात आहे. इकडचे वळण बघा कसे आहेत, स्नेक सारखे. काय म्हणतात, नागवळणी वळण काय असतं मम्मी ते, नागमोडी वळण आहे. झोप येते गाईज मला, एकदम असं आळशी आळशी फिलिंग येते. आता मस्त रूमवर जाईल, झोपून गेली, मग परत उठेल, न्यू आउटफिट, न्यू फोटोज. सो गाईज आता आम्ही दुपारच्या जेवणाला परत तवसाळकरला चालू आहे, जिकडे की काल रात्री आलेलो. सो येस, ते आता सकाळी नवीन बर्ड्स दिसत आहेत. हे बघा, बर्ड्स आहे का काय आहे काय माहिती. गाईज ते जेवण येतं आहे, टेल दॅट मी वापस इकडे आली आहे क्यूट क्यूट ॲनिमल्सला बघायला. हा किती क्यूट आहे, वाव. इकडे तेच ते बर्ड्स, हे कालमध्ये होते, आज बाहेर आहेत. गाईज किती प्युअर एअर आहे इथे. लाईक जसं नाशिकमध्ये असं पोल्युटेड एअर आहे ना, इकडं तसं नाही, एकदम फ्रेश आहे सगळं, एकदम फ्रेश फ्रेश. फक्त मी जरा आळशी दिसते आहे, थकून जाते मी खूप लवकर, म्हणून काय करू, वय झालं आहे. येस, आता मी आज नॉनव्हेज थाली खाणार आहे, काल व्हेज खाल्ली. आता मी फ्रेश झाली आहे, म्हणजे हरिहरेश्वरून वापससाठी रूमला थोडा आराम केला आणि आता मी गेम झोनला चाललो आहे रिसॉर्टच्या, बिकॉज काल आलो तर टाईमच भेटला नाही. पूलमध्ये पण नाही गेले मी, आता पूलचं जाऊ द्या, बट गेम झोनचा एन्जॉय करून घेते. सो लेट्स गो देअर.
मला नाही जास्त ब्लॉग रेकॉर्ड नाही करता आला बिकॉज मी एन्जॉय करत होती आणि हा माझा फर्स्ट टाईम आहे की मी वेकेशनवर आले आणि ब्लॉग स्टार्ट करते. सो तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे की परत परत फोन काढा आणि मग ते ब्लॉगिंग स्टार्ट करा. ते तुम्हाला माहीतच आहे. सो लेट इट बी. जेवढे क्लिप्स काढले आहे ना तेवढेच खूप इनफ आहे. नेक्स्ट टाईमपासून जास्त क्लिप्स करायचं ट्राय करेल. येस, लेट्स गो. प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. नाऊ काहीतरी स्नॅक्स खायची इच्छा होती. सो आधी स्नॅक्स खाईल, त्याच्यानंतर विल गो टू गेम झोन. ये. सो गाईज, मी हे व्हॅनिला मिल्कशेक ऑर्डर केलेलं. टेस्ट दिस. 8/10 रेटिंग्स देते. दूधच लागते जास्त. आता छान लागतं मिक्स नंतर. सो गाईज, आता व्हॅनिला शेक पण पिऊन झालं आहे. आता चालली गेम झोन. किती मस्त आहे. इथे फोटोज काढायचे राहून गेले. आता उद्या सकाळी काढेल इथे फोटोज. वाव, माझं पण बॅकग्राऊंड इज व्हेरी नाईस. गाईज किती सुंदर आहे बघा ना. वाव. कॅरम आय गेस 2 चेस. इकडे पण एक चेस आहे आणि इकडे पण चेस आहे. गाईज मी ही प्लेस बघितलीच नव्हती, आत्ता बघितलं. इकडे किती सुंदर फोटोज येतील. वाव, एकदम मस्त. कुवा पण आहे इकडे एक गाईज. द हॉरर कुवा, टिपिकल कोकणमधला. गाईज सी द चीटर फेस. सो गाईज, आता गेम झोनवरून मी वापस आली आहे. म्हणजे आम्ही कॅरम खेळत होतो. सो आता तो पण खेळून झाला आहे आणि मी नाही जिंकली. मला गेम्स इतके नाही आवडत खेळायला. सो आता मी झुला खेळते. येस, फक्त पडायला नको. वरती इतकं सुंदर मून दिसतो आहे ना, हाफ मून. कुठे गो? वरती बघ, वरती. खोटं नाही बोलत आहे. वरती मून आहे, दाखवेल मी. झूठ बोलत आहे बघा. शट अप. चल ना, खेळ ना. गाईज यू नो व्हॉट, आत्ता काय झालं, मी आहे ना असंच अक्षितला बोलली की लेट्स थिंक की रात्री 12 वाजता हा झोका ऑटोमॅटिक हालायला लागला तर तू काय करशील. तर ही वॉज लाईक नाही, असं नाही होणार काही, कशाला असं झुला हालायला डॉल. आणि घाबरला आणि चालला गेला. गाईज म्हणजे लहान मुलं किती कसे असतात ना, लगेच घाबरून जातात. ॲक्च्युली मी पण घाबरते बट आत्ता नाही, बिकॉज मूड असतो घाबरायचा पण माझा. आणि आवाज पण बघा ना कसा क्रिंज येतोय. अजून काय काय इथे बघू झाला आपण. गाईज हे किती सुंदर दिसतंय रिसॉर्ट आणि वरती मून आहे. हा हे बघा. मला ना असं वालं झुला खूप आवडतो, पण तो असा आवाज करतो आणि जास्त जर त्याच्यावर मी घुमले ना तर मला चक्कर येतात. म्हणजे मला झोक्यावर पण चक्कर येतात. आय डोंट नो व्हाय. काही डिफिशियन्सी असेल मे बी. सो गाईज आता थोडंसं परत फिरून घेऊ, बिकॉज कितीच झुल्यावर बसणार आहे, डोकं दुखून येतं माझं. अँड आता आजचा दिवस संपून जाईल आणि उद्या मी वापस नाशिकला निघून जाईल. माझं लाईक कसं आहे ना, जेव्हा मी इकडे असते ना त्या मुमेंटला मला इट्स लाईक की आहे ना अजून वेळ करू एन्जॉय. आणि जेव्हा निघून जाते ना तेव्हा मी रिग्रेट करते की अजून तरी एन्जॉय केलं असतं. का बरं काय माहीत, नेहमी असंच होतं. मॅच चालू आहे आज पण, साऊथ आफ्रिका वर्सेस न्यूझीलंड आय गेस. थोडं रिसेप्शनला टी व्हीमध्ये दिसतंय. चलो वापस जाऊ. आता परत खायचं काहीतरी डेस्टिनेशन बघावं लागेल, नाही तर परत पावसाळ करलाच जाईल. आता आम्ही डिनर इकडेच करणार आहे, म्हणजे याच रिसॉर्टला, बिकॉज आता लेट पण झालं आहे आणि दुसरीकडे जाऊन काही एवढं वर्थ इट पण नाही आहे. बिकॉज काल एकच ठिकाणी लंच पण केलं, डिनर पण केलं आणि आता बघू आता रिसॉर्टवरच की त्यांचं डिनर कसं आहे. काहीच आता मी मेनू डिसाईड करते आहे की डिनरसाठी काय खाऊ. येस, आमचं फर्स्ट स्टार्टर आलं आहे
दिस इज चिकन लॉलीपॉप आय गेस. आमचं सेकंड डिश आली आता, स्टार्टर. ओके. So guys, this is third dish of the dinner. Sandwich, veg club cheese sandwich, roasted आहे ते. मी हा पिझ्झा ऑर्डर केलेला अँड येस हिअर इज द पिझ्झा. आता मी पिझ्झा खाईल फॉर द डिनर बिकॉज पिझ्झा माझं फेवरेट फूड आहे आणि कोकणात येऊन पण मी पिझ्झा खाणं नाही सोडलं. ओके गाईज, सो आता आपण पिझ्झा ट्राय करू. लोडेड आहे चीज. टेस्टी. लगेचच सँडविच पण ट्राय करून घेऊ. सँडविच एकदम टेंडन आहे. जिथे चीज आहे ती गोष्ट मला नाही आवडणार असं होत नाही शकत गाईज. लाईक मी एन्जॉय माय मील. गाईज आता माझं डिनर झालं आहे आणि आता मी वापस रूमवर चालली झोपायला बिकॉज उद्या लवकर उठायचं आहे आणि नाशिकसाठी निघायचं आहे. सो येस, गुड नाईट. ओके, सो गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आहे डे 3 इन श्रीवर्धन आणि आज आम्ही वापस नाशिकला जाणार आहे. सो आता मी फ्रेश होईल, नाश्ता करेल आणि त्याच्यानंतर अजून थोडे फोटोज काढायचे आहे मला. ते काल मी तुम्हाला ते गेम झोन दाखवलेलं आहे ना, त्याच्या मागे ते बांबूचे ट्री होते तिथे. सो येस, आता डिरेक्ट रेडी होऊन मग भेटू. एकदम भूतासारखी दिसतं माझं तोंड बिकॉज झोपेतून उठली आणि झोप पूर्ण नाही झाली आहे. लेट इट बी. गाईज आता मी फ्रेश झाली आहे. फ्रेश झाली इन द सेन्स ब्रश केला आहे, अजून आंघोळ नाही केली. बट ते नाश्त्याचा टाईम असतो ना, सो तो निघून जाईल आता. काहीतरी 7:30 to 9:30 असतो. सो आता ऑलमोस्ट 9 झालेले. सो नाश्ता करून येईल, मग आंघोळ वगैरे करेल, रेडी होईल. आता जाते खाली. किती मस्त व्ह्यू आहे. लेट मी शो यू. हे बघा, काश असं रोज व्ह्यू बघायला भेटलं पाहिजे. आणि ते कोकणातील फुल वाईब्स ना हे नारळच्या झाडांमुळे येत आहे बघा. एकदम 10-10. मी ना 10-10 का बोलते नेहमी बिकॉज मला रेटिंग द्यायची सवय आहे. आता जेव्हा पण मी काही खाते ना तेव्हा पण मी असं बोलते 8-10. देन 8 मीन्स की 10 out of 8 असं. हे नाश्त्याला मी फर्स्ट जे मागवलं ते होतं ब्रेड बटर. एक टोस्टेड आहे आणि एक अनटोस्टेड आहे. सो या ब्रेड पकोडा. चटणी. दिस इज व्हेज पराठा. फ्रूट्स पण ऑर्डर केलेले मी फॉर द ब्रेकफास्ट. सो गाईज आता मी जसं की काल बोललेली ते गेम झोनमध्ये फोटोज काढायला खूप असं ट्रीज वगैरे आहे, छान आहे म्हणजे बॅक साईडला. तर फोटोज काढून आली आहे. इग्नोर माय हेअर्स आणि अवतार बिकॉज मी ते असं हेअर फ्लिप केले ना त्याच्यामुळे. आणि आज हेअर वॉश पण केले. सो ते असे फ्रीज होऊन गेले, तर सिरम लावावं लागेल. सो या आता वापस नाशिकसाठी निघतो आहे आम्ही. फोटोज पण क्लिक झाले, सगळं झालं आहे. सो येस, इथे पण काढायचे होते मला बट आता टाईमच नाही आहे. 1-2 काढून घेते लेटेड. चल अक्षित, इकडे क्लिक करायचे. फायनली आम्ही इथून निघतो आहे वापस नाशिकला येण्यासाठी. सो येस, चलो नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर होम. वापस लवकरच परत मी कोकणात येईल, पण ह्या साईडला नाही, दुसऱ्या साईडला. बिकॉज इकडच्या साईडचं जे कोकण आहे ना ते म्हणजे जास्त असं इकडे पब्लिक वगैरे नसते. असं सुनं फील होतं. म्हणजे खूप सारे लोक असले तरी मला प्रॉब्लेम आहे, कोणी नसलं तरी प्रॉब्लेम आहे. आणि आता ॲक्च्युली विकेंडचा सीझन पण आहे, एक्झाम्स वगैरे चालू आहे. सो त्याच्यामुळे इथं तरी ह्या प्रॉपर्टीवर फक्त आम्हीच होतो स्टेला, बाकी कोणीच नव्हतं. सो या आता माझे इन्सेम्स पण आहे, त्याचं पण तयारी वगैरे करावी लागेल आणि परत तीच रुटीन सुरू होऊन जाईल. लेट्स सी अगेन बाय टू दिस ब्युटिफुल प्रॉपर्टी. येस, खूप ऊन आहे गाईज इकडे. एवढं नाशिकात एवढं ऊन नाही आहे जेवढं इकडं कोकण साईडला आहे. आणि माझी स्किन पण इतकी टॅन झाली, मला पिंपल पण आले 2-3. ते सतत सनबर्न झालं आहे बीचवर पण. आणि काल तर दिवसभर मी उन्हातच होती, म्हणजे बाहेरच होती. सो त्याच्यामुळे सो आता जायची वेळ आली ना असं वाटतं जावं नाही. सो इकडे रिसेप्शन होतं गाईज, ते मी दाखवायचंच राहून गेली.
गाईस त्या हॉटेलचा स्टाफ इतका क्यूट आहे ना, त्यांनी आम्हाला एक गिफ्ट दिलं. आता आम्ही कर्जतला आहे. लाईक 3 hours झाले आम्ही निघालेलो श्रीवर्धनवरून आणि आता तेव्हापासून ट्रॅव्हलच करतोय. येस. आणि आता मी झोपणार आहे थोड्या वेळ. बघा किती सुंदर मूर्ती आहे. वाव. आता आम्ही ना उसाचा रस प्यायला थांबलो बिकॉज इतकं गरम होत होतं आणि असं कोल्ड्रिंक प्यायची इच्छा होत होती. बट एवढं 2-3 दिवसापासून खूप प्रोसेस फूड खाल्लं. सो इन्स्टेड ऑफ ते माझा अँड त्यापेक्षा हे नॅचरल केलेलं बरं असेल. सो मी कुठलं गाव आहे काय माहिती बस ते उसाच्या रसमध्ये बिझनेस थांबला आहे. आणि मला इतकी झोप येते पण गाडीत गेल्यावर ना हे एअरपोर्ट्स लावून गाणे ऐकते आणि मग ती झोप पण नाही. पण झोप आली तर मध्ये झोप उडून जाते. सो आता बघू रस घेऊन तर असंच नाशिक म्हणून लागेल. आणि 2-3 दिवसापासून झोप पण नाही झाली. मतलब जागा चेंज झाली ना तर झोप पण नाही होती ना. थंड आता आम्ही कसारा घाटात आहे. आता जवळपास 1.30 hourमध्ये आम्ही पोचून जाऊ नाशिकला. त्याच्या आधी आम्ही काहीतरी खाऊ बिकॉज दुपारी जेवण नाही केलं आहे अजून. आता आम्ही इगतपुरीला आलो आहे आणि स्टारबक्सच्या इकडे थांबलो आहे थोडंसं रिलॅक्स व्हायला. ते पाय असं बसून बसून असं मुरगळून गेले. मुंग्या आल्या शॉर्ट सांगायला गेलं तर. सो आता थोडं असं मोकळं फिरून वगैरे मग बघू इकडे काही खायला भेटतं का वगैरे. आता 3 वाजलेले आहे ना तर आय गेस त्यांचा बंद व्हायचा टाईम असतो. लाईक जेवण वगैरे संपून जातं आणि नंतर ते वापस 7 वाजता सुरू होतं आय गेस. असंच असतं सगळ्या रेस्टॉरंट्सचं. सो लेट्स सी जर काही भेटेल तर. फिट चेक गाईज. ऑल्सो सी माय क्यूटेस्ट कवर. फॉर्च्युनेटली KFC वॉज ओपन. तर आता आम्ही KFCमध्ये ऑर्डर केलेलं आहे फ्राईड चिकन लॉलीपॉप चिकन पॉपकॉर्न्स आणि स्ट्रिप्स ते फ्राईडवाले आणि अजून पेप्सी आणि फ्राईज आहे की. सो येस भूक तर खूप लागली. आता किती वेळ लागेल अजून काय माहिती नाही. सो लेट्स वेट गाईज. हे आमचं मिल आलं आहे. सो गाईज आता आम्ही नाशिकला पोचलो आहे आणि फायनली इतकं रिलीफ वाटतं आहे ना घरी येऊन. ते घरवाली फिलिंग आहे ना ती येते की येस आता फायनली घरी आहे आणि काहीच आउटसाईड फूड नाही काही नाही. तशी बाहेर मजा येते पण घर तो घर होता आहे. सो येस आता मी परत झोपणार आहे.